नमस्कार, मैं विजय बागेतकर देवगढ़ के एसएम हाई स्कूल के मैदान से यंग स्टार देवगढ़ आयोजित इस प्रतियोगिता के चौथे दिन के दोपहर ठीक है। नमस्कार रसिको, मी विजय बागायतकर यंग स्टार देवगड या स्पर्धेमध्ये चौथ्या दिवशी आजच्या सत्रातील चौथ्या सामन्यात तिसऱ्या सामन्यात आपलं हार्दिक स्वागत करतोय। सामना रंगतोय तो श्री देव कुडाळेश्वर कुडा विरुद्ध यंग बॉयज देवगड यांच्यामध्ये। नाणेफेकीचा कौल हा अर्थातच यंग बॉयज देवगडच्या बाजूने आणि झटपट निर्णय तुम्हाला वाटतं फलंदाजीचा। झटपट निर्णय घेतलाय तो फलंदाजीचा आणि सलामीची जोडी ही मैदानात तुषार पेडणेकर आणि कुणाल मांजरेकर आणि समोरच्या बाजूने बॉलर्सने कृपया 12 कडू कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा। नाही आहे का? तो समोरच्या बाजूने सोहेल मारा करतोय आणि त्याला सामोरं जातोय तो अर्थातच तुषार पेडणेकर। बघा क्षेत्र बघा, स्लिप नाही आहे, एक फ्लाइंग स्लिप जो बरोबर शॉर्ट थर्डमॅन ज्याला म्हणतात, एक बॅकवर्ड पॉईंट आहे, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवर असं म्हटलं तर चालेल, एक डीप लॉंग ऑफ असा ऑफला क्षेत्र ऑनला स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, मिड विकेट आहे आणि वाईडिश लॉंग ऑन, ऑफला 5 तर ऑनला 4। सोहेल मारा करतोय समोरच्या बाजूने। या सामन्यातील पहिला चेंडू 5 षटकांचा सामना मर्यादित आणि बघायचं आहे या 5 षटकाच्या सामन्यात नेमकी किती धावसंख्या ही धावपलकर बघायला मिळते। अपेक्षा आहे ती 50ची आणि 50 बघणं निश्चितच औत्सुक्याचे ठरणार आहे। साहिल शेख हा सामोरं जातोय, पंचाकडून गार्ड घेतलाय आणि आता सामोरं जातोय तो अर्थातच साहिलला। मी आताच म्हणत होतो या स्पर्धेबद्दल सोहेल तर एकंदरीत या स्पर्धेबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। यंगस्टार देवगड सोहेलचा पहिला चेंडू ऑप्स्टमच्या बाहेर, चेंडू शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न पोहोचतो, चेंडू टप्पा पडता क्षणी खाली राहिला आणि चेंडू पॅडवर आदळला। अर्थात चेंडू निश्चितच लेगस्टिक सोडत असावा, त्या अनुषंगानेच काही पंचांकडे दाद मागण्यात आले नाही। धावसंख्या स्थिरावली ती बिनबाद 0। यंगस्टार देवगड आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धेचा आजचा चौथा दिवस। चांगला चेंडू टप्पा पडता क्षणी पुन्हा खाली राहिला, अतिशय सुरेख चेंडू टाकतोय। पहिल्याच चेंडूपासून अचूक वेध धरलाय तो अर्थातच सोहेलने। अचूक मारा आणि बघता बघता फलंदाजाला तो सुरुवातीपासूनच रोखून धरतोय एवढं मात्र निश्चित। ऑफला 5 तर ऑनला 4। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे असा हा क्षेत्र। स्लोवर वन शॉर्ट आर्म चेंडू सरळ जातोय तो शॉर्ट मिड विकेटला, कदाचित झेल होऊ शकला असता परंतु थोडासा आळसावणापणा दाखवला तो मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाने आणि विशाल गुरवने आणि बघता बघता तुषार पेडणेकरने आपलं खातं खोललंय, संघाचं खातं खोललंय बिनबाद 1। मी आता म्हणत होतो की 5 षटकात नेमक्या किती धावा व्हायला पाहिजेत, तर 50 ही एक सुरक्षित धावसंख्या। ऑप्स्टमच्या खूप बाहेर पंचांचा वाईडचा इशारा येतोय तो अमोल मेस्त्री यांचा। अवांतरने आपलं खातं खोललंय, ज्याला ऑस्ट्रेलियन लँग्वेजमध्ये मिस्टर सनरीज असं म्हटलं जातं। अवांतर पोहोचते 1 वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच बिनबाद 2। हा मात्र वेगवान मारा, ज्याला फास्टर वन ज्याला म्हणतात, अतिशय वेगवान। बघा या षटकामध्ये थोडीशी विविधता दाखवली आहे ती सोहेलने। पहिले 2 चेंडू मधल्या एष्टीवरचा, नंतर थोडंसं स्लोवर वन आणि आता तर थोडंसं फास्टर वन। अतिशय छान मारा करतोय तो सोहेल। हा चेंडू लॉफ्ट करायचा तर मिड विकेटच्या टोकावरून चेंडू बॅटच्या बाहेरच्या किनाऱ्याला लागतोय, चेंडू जातोय तो वाईडिश थर्ड मॅनला आणि बघता बघता हा चेंडू चौकार।
थोडंसं गलथान थोडंसं गचाळ असं क्षेत्ररक्षण जिथे फक्त एक किंवा दोन धावा निघायला पाहिजे होता आणि त्याचं रूपांतर होतंय ते चौकारात. या चौकाराने कुणाल मांजरेकरने आपलं खातं खोललंय. कुणाल पोहोचतोय तो 4वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती बिनबाद 6. 1वर खेळतोय तुषार पेडणेकर, 4वर खेळतोय कुणाल मांजरेकर, तर 1 ही अवांतर. यंगस्टार देवगड आयोजित या स्पर्धे हो हा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि सुरेख झेल घेतलाय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने आणि हा पहिला धक्का बसतोय तो अर्थातच यंग बॉईज संघाला. कुणाल मांजरेकर परततोय तो अर्थातच तंबूत आणि त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो विजय. विजय यंगस्टार देवगड या संघाचा फार मोठा इतिहास आहे. मागील 30 ते 35 वर्ष हा संघ टेनिस क्रिकेटमध्ये कार्यरत आहे. एक जुनी फळी होती. जर जुनी फळीबद्दल सांगायचं तर उदय रोमडे, अमोल मेस्त्री हे त्यांचे फार पूर्वीचे खंदे समर्थक. परंतु जसा जसा वेळ गेला वर्ष पालटली गेली होतकरू खेळाडू तरुण खेळाडू पुढे आले आणि बघता बघता त्या तरुण खेळाडूने यंगस्टरची ओढली आहे आणि त्यांचा किल्ला हा समर्थपणे सांभाळत आहेत. निश्चित त्यांचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजीत बदल होतोय. नवीन षटक ऑफस्टमच्या बाहेर स्क्वेअर कट केला. चेंडू सरळ जातो तो पॉईंटला. सुरेख फटका होता पण फटक्यात विश्वास कमी होता. टायमिंग तेवढं व्यवस्थित नव्हतं. एका धावावर समाधान. एकरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 7वर. बॉलर्स नेम गोलंदाजाचं नाव किरण. किरण मारा करतोय. पहिलं षटक बघा सोहेलचं अतिशय छान षटक होतं. या षटकात 7 धावा दिल्या, एक गडीही बाद केलं. अतिशय भेदक तिखट असा त्याचा मारा होता आणि बघता बघता यंग बॉईजला त्यांनी रोखून धरलं होतं. निश्चितच त्याचं कौतुक करावं लागेल. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर हा मात्र त्याला स्टिअर म्हणतात त्या पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला आणि चेंडू सरळ गेला तो यष्टिरक्षकाच्या हातात. धावसंख्या स्थिरावती आहे ती अर्थातच 1-7. दुसरं षटकही चालू आहे. यंग बॉईजला जर एक मोठी धावसंख्या रचायची असेल तर या षटकात आणि पुढच्या षटकात आक्रमक फटकेबाजी करावीच लागेल. हो पुन्हा एकदा तसाच चेंडू तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा प्रयत्न फसतोय आणि बाकीचा सोपस्कर हे पूर्ण करतोय तो यष्टिरक्षक. यंगस्टार देवगड आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा 4था दिवस आणि आजच्या दुपारच्या सत्रातील हा महत्त्वपूर्ण असा सामना. पुन्हा एकदा तसाच चेंडू लागोपाठ एका चेंडू मागे एक जवळपास ॲक्शन रिप्ले आपल्याला बघायला मिळते. असं म्हटलं तर वावगं ठरू नये. लागोपाठच्या 3 चेंडूवर तसाच फटका खेळण्याचा प्रयत्न हा फसतोय. ड्राईव्ह केलाय सुरेख फटका ऑफ ड्राईव्ह ज्याला म्हणतात क्रिकेटच्या भाषेतील. क्रिकेटमध्ये जे दर्शनीय फटके आहेत एक कव्हर ड्राईव्ह जे सर्वोत्तम फटका आणि त्या पाठोपाठ ऑफ ड्राईव्ह आणि ऑन ड्राईव्ह त्यातीलच आत्ता एक फटका बघायला मिळाला ऑफ ड्राईव्हचा जमिनीलगत ज्याला ऑल अलॉंग विथ कार्पेट ज्याला म्हणतात तसा हा फटका. एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती 8वर आणि हा चेंडू लॉफ्ट केला. चेंडू जातो तो डीप मिड विकेटला. 1 धाव तो पूर्ण केली आहे आणि एका धावावर समाधान. एकेरी धावसंख्येमध्ये धावसंख्या पोहोचते ती 9वर. षटक संपते ते दुसरं. बघा गंमत बघा पहिल्या षटकात सोहेलने 6 धावा दिल्या आणि किरणने या षटकात 3 धावा. तर एकंदरीत 2 षटकांचा विचार केला त्या 2 षटकात दबदबा राखलाय तो यंग बॉईज संघाच्या गोलंदाजाने वर्षाशमार कायम प्रस्थापित केलाय आणि बघता बघता फलंदाजाला हे नामोहरम केलंय. यानंतर होणारा सामना यंगस्टार देवगड आणि चालू सामन्यातील विजेते संघ. दोन्ही संघाच्या विशेषतः यंगस्टार गोलंदाजीत बदल होतोय. श्याम कोळंबकर यांच्या हातात चेंडू सोपवलं जात आहे. पहिला बदल पहिलं षटक टाकलं होतं सोहेलने, दुसरं षटक टाकलं होतं किरणने आणि सोहेलला आता विश्रांती देण्यात येते आणि त्याच्या जागेवर तो श्याम कोळंबकर. डाव्याच्या बाहेर खराब चेंडू. क्रिकेटच्या भाषेत सुशील दोशी जे प्रख्यात समालोचक आहेत त्यांच्या शब्दात सांगायचं तर हा चेंडू पंजाब टू हरियाणा अतिशय खराब चेंडू. लेगस्टम्पच्या खूपच बाहेर डाव्याच्या बाहेर खूपच बाहेर आणि बघता बघता अमोल मेस्त्रीने आपले हात समानांतर केले. एकेरी धावसंख्येमुळे संघाची धावसंख्या पोहोचते ती अर्थातच दुहेरी आकड्यात 10. लॉफ्ट केला चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरून लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर. प्रथम झेल घेण्याचा इरादा होता. शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला. चेंडू अडवला आणि चेंडूची फेक केली ती नॉन स्ट्रायकर एंडवर.
एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 11वर. एक बाद 11. काहीशी संत अशी सुरुवात. स्लोवर होऊन पद्धत चेंडू चेंज इन पेचला म्हणतात. ओ हा चेंडू मिडॉनच्या डोक्यावरून खेळला. चेंडू जाते तो वाईडिश लॉंगॉनला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येतो वाईडिश लॉंगॉन क्षेत्ररक्षकात आणि बघता बघता एक धाव सहज चालत ही पूर्ण केली आहे. हे एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 12वरती. एक बाद 12. तिसरं षटक हे चालू आहे. लॉफ केला चेंडू मिडविकेटच्या टोकावरून जातोय. बघायचं मिडविकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. नाही चेंडू जातोय सरळ सीमा पार. आता मात्र मला वाटतं तुषार पेडणेकरने आपले इरादे आता स्पष्ट केले आहेत. मी आता आक्रमकच फटकेबाजी करणार आणि संघाचा धावफलक हा वेगाने हलवणार आणि त्यात तो मागच्या चेंडूवर मात्र निश्चितच यशस्वी होतोय एवढं मात्र निश्चित. लक्ष म्हणजे थोडासा बाहेर होता. डाव्या अष्टीच्या बाहेर थोडासा बाहेर होता. बॅकफुटवर गेला आणि चेंडू लॉफ केला आणि बघता बघता चेंडू सरळ गेला डीप मिडविकेट सीमारेषे बाहेर. या षटकारामुळे तुषार पेडणेकर पोहोचतोय तो 10वर आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 18वर. चेंडू मधल्या अष्टीवर बॅकफुटवर गेला. चेंडू छान वळवला. स्क्वेअर लेगच्या बाजूने बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतो. चेंडूवर बघता बघता दुसरी धाव ही पूर्ण केली आहे आणि या दरम्यान तिसरी धाव. या 13 धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 21वर. एक बाद 21. बाद झालेला पहिला फलंदाज 6वर आणि त्यानंतर 15 धावांची ही भागीदारी दुसऱ्या गड्यासाठी तुषार पेडणेकर आणि विजय शिरसाट यांच्यामध्ये. हे षटक थोडंसं महागडं ठरत आहे. स्लोवर वन चेंडू पॅडवर आदळतोय पण चेंडू निश्चित लेगस्टिकच्या बाहेर जात असावा. पंचाकडे काही दाद मागण्यात आलेली नाही. चेंडू बाकी घरंगळतोय यष्टिरक्षकाच्या हातात आणि चेंडूची फेक होते ती नॉन स्ट्राईक गोलंदाजाकडे. धावसंख्येत बदलणे धावसंख्या स्थिरावली ती अर्थातच 1 बाद 21. फुलटॉस चेंडू डाव्या अष्टी बाहेर. चेंडू लॉफ्ट केला पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चेंडू बघता बघता सीमा पार. सुरेख फटका. थोडंसं क्षेत्ररक्षण थोडीशी गलथानपणा दाखवला तो स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाने आणि जिथे फक्त एकच धाव निघाले पाहिजे होती तिथे 4 धावा. या चौकारामुळे संघाने आपलं पावशतक हे फलकावर लावलं आहे. मागचं षटक थोडंसं खराब काहीसं महागडं ते अर्थातच श्याम कोळंबकर यांचं. अक्षरशः 16 धावा कुठल्या गेल्या मागच्या षटकात. बघा पहिल्या षटकात 3, दुसऱ्या षटकात 6 आणि मागच्या षटकात 16 असे एकंदरीत 25 धावा ह्या धावफलकावर. आमचे गुणलेखक आणि सांख्यिकी तज्ज्ञ दीपक डगरे आम्हाला धावफलकाबद्दल माहिती देत आहेत. अतिशय छान असं त्यांचं विश्लेषण आहे. क्रिकेटमध्ये गुणलेखकालाही आजकाल फार मोठं महत्त्व आलं आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. मधल्या चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. टॉप एज घेतला. चेंडू जातो सरळ शॉर्ट फाईन लेगला आणि एक साधा सोपा झेल टिपला आहे तो शॉर्ट फाईन लेगला. बघता बघता दुसरा धक्का तो संघाला. 2 बाद 25. बोलच नेम रिजवान शिवाला पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मिळालेलं हे चांगलं यश. या षटकात मी मागच्या षटकाबद्दल म्हणत होतो की मागचं षटक श्याम कोळंबकरचं बरंच महागडं गेलं होतं. 16 धावा कुठल्या गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर मात्र आल्या शिवाने पहिल्याच चेंडूवर एक ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो संघाला. नवीन फलंदाज महेश. चालू सामना रंगतोय तो श्रीदेव कुडाश्वर कुडाळ विरुद्ध यंग बॉयज देवगड. नाणेफेकीचा कौल हा यंग बॉयज देवगडच्या बाजूने. झटपट निर्णय तो फलंदाजीचा. सुरुवात फार खराब झाली होती. पहिले 2 षटकात काहीसा दबाव टाकला होता गोलंदाजाने फलंदाजावरती. नंतर तो दबाव झुगारला होता तिसऱ्या षटकात तो तुषार पेडणेकरने आणि त्या षटकात 16 धावा कुठल्या गेल्या होत्या आणि आता मात्र पुन्हा एकदा शिवा याने कमबॅक केला आहे. मधल्या अष्टीवरचा चेंडू हळुवार पद्धतीचा चेंडू स्लोवर होऊन ज्याला म्हणतात तसा चेंडूबद्दल जास्त काही समजलं नाही आणि बाकीचे सोपस्कर हे पूर्ण केले आहे ते यष्टिरक्षकाने. शिवा ओव्हर द विकेटचा मारा. मधल्या अष्टीवरचा चेंडू हलकाच पंच केला. चेंडू जातोय तो बॅकवर्ड पॉईंटला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तो चेंडूवर आणि बघता बघता 1 धाव ही सहज पूर्ण केली आहे. एकेरी दुहेरी धावाने काही फारसा मोठा बदल होणार आहे हे सांगता येणार नाही. आता मात्र दोन्ही फलंदाजांना आक्रमक फटकेबाजी ही करावीच लागेल. मधल्या चेंडू शॉर्ट आर्म पूल केला. चेंडू जातो तो डीप मिड विकेटला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक येतोय डीप मिड विकेट क्षेत्ररक्षकात आणि बघता बघता 1 धाव ही सहज पूर्ण केली आहे. एकेरी धावसंख्येमुळे संघाची धावसंख्या पोहोचते ती यंग बॉयजची
2 बाद 27. पहिला गडी बाद 6 दुसरा गडी बाद 25. मधल्या ॲस्ट्रोचा चेंडू लॉफ्ट केला, चेंडू एक शॉट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रात जातोय आणि सुरेख झेल टिपलाय तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने. आणि आता बघता बघता हा तिसरा धक्का तो यंग बॉयज कुडाळला. यंगस्टार देवगड आयोजित या स्पर्धेचा 4था दिवस आणि आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. एकंदरीत तापमानाचा विचार केला तर 27-28 डिग्री सेल्सिअस तापमान मैदानावरती. पण क्रिकेटमध्ये कोण कोण बघताय ह्या तापमानाला. एक छान क्रिकेट देवगड शहरात बघायला मिळते आहे आणि अतिशय आजचा हा तो 4था दिवस. मागील 3 दिवस अतिशय देखणं क्रिकेट बघायला मिळालं, चांगलं क्रिकेट बघायला मिळालं, दर्जेदार क्रिकेट बघायला मिळालं आणि त्याचीच ओढतोय तो 4था दिवस. डाव्या बाहेरचा चेंडू छान वळला तो स्क्वेअर लेगच्या बाजूने शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तो चेंडूवर आणि बघता बघता एक धाव ही सहज पूर्ण केली आहे. मी आत्ताच म्हणालो होतो की एकेरी दुहेरी धावा घेऊन धावफलकावर फारसा मोठा फरक पडणार नाही आहे. आता मात्र षटकं संपतायत 4 आणि धावसंख्या स्थिरावली होती 28. जर संघाला जर आता 40 जर गाठायची असेल तर या षटकात आक्रमक फटकेबाजी ही करावीच लागेल. आता त्यांच्यासमोर कुठला पर्याय नाही आहे. शिवाचं गोलंदाजी पृथक्करण बघा. 1 षटक 3 धावा आणि 2 बळी. अतिशय भेदक तिखट सणसणीत असा त्याचा मारा. ज्या माराखाली खऱ्या अर्थाने यंग बॉयज कुडाळचे फलंदाज गडगडले, घसरले आणि खऱ्या अर्थाने लोटांगण घातलं त्यांच्या गोलंदाजीसमोर. बॉलर नेम सलीम शेख. गोलंदाजीत बदल. सलीम शेख 5वं आणि शेवटचं षटक आजच्या डावातील. ओव्हर द विकेटचा मारा खोलवर टप्प्यात. हो, चांगला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून प्रयत्न फसतोय आणि सोपस्कर पूर्ण करतोय तो यष्टीरक्षक. ही जी खेळपट्टी आहे या खेळपट्टीवर मागील 3 दिवसापासून छान म्हणजे धावांचा अक्षरशः रतीब टाकला गेला. धावा अक्षरशः खोऱ्याने येत आहेत. पण हा सामना मात्र त्याला थोडासा अपवाद. ओ, चांगला चेंडू सरळ यष्ट्यांवरती आणि उजवी यष्टी ही वाकवली गेली आहे. 4था धक्का तो संघाला यंग बॉयज कुडाळला. 4 बाद 28. पहिला गडी बाद 6 दुसरा गडी बाद 25 तिसरा 27 आणि 4था 28. पहिला गडी बाद झाला होता तो मला वाटतं कुणाल मांजरेकर, दुसरा विजय शिरसाट, तिसरा तुषार पेडणेकर आणि आत्ता बाद झाला तो फलंदाज विजय शिरसाट खेळतोय आणि आत्ता जो बाद झाला तो महेश. आत्ता बाद झाला तो रुपेश कुबडे. यंगस्टार देवगड बद्दल मी मला आता म्हटलं होतं की त्यांचा जो इतिहास आहे फार मोठा जुना इतिहास आहे. मागील 30 वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचं नाव आहे. एक जमाना असा होता की 90च्या दशकात 2000च्या दशकामध्ये याच यंगस्टार देवगडने आपला दबदबा राखला होता आणि मुंबईसारख्या संघाला त्यांनी घरचा रस्ता दाखवला होता. हे विसरून चालणार नाही. हो, चांगला चेंडू स्टिअर केला. चेंडू जातो डीप थर्ड मॅनच्या बाजूला आणि बघता बघता चौकार. दर्शनीय असा फटका. चेंडू मधल्या यष्टीवरता बॅकफुटवर गेला. चेंडूला हलकीच दिशा दाखवली आणि चेंडू सरळ गेला तो डीप थर्ड मॅन सीमारेषे बाहेर. या चौकारामुळे संघाची धावसंख्येत एकाएक वृद्धी संघाची धावसंख्या पोहोचते आहे. तिशी ओलांडली आहे संघाने. संघ पोहोचतोय तो अर्थातच 32. तुषार पारकरने आपलं खातं खोललं या चौकारने. देखणा फटका होता, आकर्षक फटका होता, विश्वसनीय फटका होता. ओ, हा मात्र उजव्या थोडासा बाहेर कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूमध्ये म्हणावं तेवढाचा संपर्क झाला नाही. आणि ह्या सामन्यात मात्र ह्या डावात मात्र यष्टीरक्षकाला फार वेळा त्याच्या ग्लोव्हजमध्ये चेंडू येत आहेत. फार मोठी कामगिरी करावी लागली यष्टीरक्षकाला या सामन्यामध्ये. बरेच चेंडू त्यांच्या हातात आले आहेत. मधल्या चेंडू हा थोडासा विचित्र फटका. एक धाव तर निश्चित मिळते. चेंडू जातो तो एक्स्ट्रा कव्हरला. कव्हरचा क्षेत्ररक्षक होतं चेंडूवर. चेंडूची फेक करेपर्यंत एक धाव ही सहज पूर्ण केली आहे. हे एकेरी धावसंख्येमुळे धावसंख्या पोहोचते ती 33. किती चेंडू शिल्लक आहे या षटकातील? शेवटचा चेंडू डावातील. 5 षटकांचा मर्यादित सामना आणि या 5व्या षटकातील शेवटचा चेंडू. हा ब्लॉक होल्डमध्ये टाकलेला चेंडू. यॉर्क केला चेंडू आणि त्यात तो सफलही झाला आहे. तो अर्थातच सलीम शेख आणि हा 6वा धक्का तो संघाला. डाव संपतोय, इनिंग संपते ती अर्थातच यंग बॉयज कुडाळची.
33 विजयासाठी 34 धावा पाहिजे आहेत ते यंग बॉयज देवगडला. बघायचं आहे या छोटेखानी धावसंख्येचा पाठलाग यंग बॉयज देवगडचे फलंदाज कसे काय करतायत ते. जे प्रेक्षक आत्ताच आले असतील किंबहुना जे प्रेक्षक आत्ताच यूट्यूबशी जोडले असतील त्या प्रेक्षकांसाठी मी सांगतोय, यंग बॉयज देवगड आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 51,000 रुपयाची स्पर्धा. स्पर्धेचा आजचा 4था दिवस आणि आजच्या दिवसातील हा 3रा सामना रंगत होता तो श्रीदेव कुडाळेश्वर कुडाळ विरुद्ध यंग बॉयज देवगड. नाणेफेकीचा कौल हा यंग बॉयजच्या बाजूने, निर्णय तो फलंदाजीचा. आणि पहिल्या 5 षटकात फक्त 33 धावा, धावफलकावर विजयासाठी 34 धावांचं लक्ष ते श्रीदेव कुडाळेश्वर कुडाळला. बघायचं आहे या छोटेखानी धावसंख्येचा पाठलाग कसा काय करता येईल. जसा डाव सुरू होईल पुन्हा एकदा आम्ही धावचे समर्थन प्रत्यक्ष आम्ही घेऊन येऊ. तोपर्यंत मी आपली रजा घेतोय. धन्यवाद. स्पर्धा जी रंगते आज यंगस्टार देवगड चॅम्पियन्स ट्रॉफी सन 2024. मित्र हो, तुम्हा सर्वांना माहीत असेल, कारण जर तुम्ही न्यूज जर प्रत्येक वेळी वाचत असाल तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये काही ना काही समजत असेल. परंतु मित्रांनो, मी नक्कीच सांगेन या ठिकाणी एक सुरेख असं समालोचन तुम्ही जे ऐकलं आहेत, जी रेडिओ कॉमेंट्री ज्यांनी स्वतःहून केली होती तेच म्हणजे समालोचक सन्माननीय श्री या ठिकाणी विजय बागायत सर वेंगुर्ला असे. खरोखरच त्यांची सुरेख असे समालोचन न्यूझीलंड असो इंग्लंड असो अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी कॉमेंट्री केली आणि ते समालोचक ज्येष्ठ समालोचक त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मी नतमस्तक होऊन स्वागत करतोय. धन्यवाद सर, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या स्पर्धेदरम्यान या ठिकाणी यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड ची ही टुर्नामेंट स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान अमोलजी मेस्त्री सर यांनी सांगितलं होतं की या स्पर्धेदरम्यान या ठिकाणी विजय बागायत सर वेंगुर्ला से नक्कीच या ठिकाणी येतील आणि सर या ठिकाणी उपस्थित झाले. धन्यवाद. मैच के अंदर मैं चला जाता हूं. कुड़ा टीम कप्तान को मैं गुजारिश करूं कि जल्द से जल्द अपना 12th मैन यहाँ पर भेजे हमारे पैवलियन कक्ष में, जरूरत है. प्लीज अंपायर 1 मिनट के लिए गेम को रोका दो, क्योंकि जरूरत है यहाँ पर 12th मैन की जरूरत है. देखिए यूट्यूब लाइव के माध्यम से मैचेस है. महेंद्र गिरकर 10 मिनिटं 7-8 मिनिटं 10 मिनिटं पूर्ण ठेव. अरे इथून गेलास ना बाहेर पडलास की लगेच. महेंद्र गिरकर टीम की ओर से पहला ओवर लेकर दो टीम के बीच में ये मैच चला जाता है. एक तरफ कुडाल टीम है, एक तरफ जबकि देवगढ़ की टीम खेलती हुई.
प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर है, 34 रन का पीछा करे, 5 विकेटें पहले गंवाए। हालांकि टॉस जीता इस बार हमारे साथ दीपक जी डगरे स्कोर बुक के लिए तैयार हैं। कसलो टॉस यंग बॉयज टीम ने टॉस जीता था, यंग बॉयज देवगढ़ की टीम। यंग बॉयज देवगढ़ टीम में अगर आपने विजय को भी देखा, अब यहाँ हमारे सामने बिल्कुल है विजय शिरसाट। टीम की ओर से पहला अपने कोटे का पहला ओवर लेकर मंदार गिरकर स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज इस बार रुपेश तांडेल, 9 स्ट्राइक के ऊपर शिवा दलवी। ये टीम है कुडाल की। आज के दिन का तीसरा मैच श्रीदेव कुडालेश्वर कुडाल वर्सेस यंग बॉयज देवगढ़ के बीच में यहाँ पर खेला जाता हुआ। देवगढ़ टीम ने पहले टॉस जीता, टॉस जीतकर पहले बैटिंग करने का फैसला किया और जबकि बैटिंग करते वक्त उन्होंने जबकि 5 ओवर में 34 रन बनाए और इसी का पीछा ये टीम करती हुई। यस अंपायर इस मैच के लिए अंपायर चुने गए जो महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन के अंपायर के रूप में माने जाते हैं, अमोल जी मिस्त्री स्ट्राइकर अंपायर के रूप में, और स्क्वायर लेग की दिशा में अंपायरिंग करते हुए संतोष जी डोकने सर, मैन फ्रॉम कोल्हापुर, जिन्होंने भी अपने कारकिर्द जैसे बनाई लेजर बॉल क्रिकेट में, वही अंपायरिंग के रूप में डटे हुए हैं। बहुत सारा नियोजन यहाँ पर यंगस्टार क्रिकेट क्लब देवगढ़ यंगस्टार चैंपियंस ट्रॉफी सन 2024 की बात की जाए तो आज का तीसरा मैच और यहाँ पर 34 रन का पीछा कर रही है टीम अपने बॉलिंग मार पर। टीम की ओर से पहला अपने कोटे का पहला ओवर लेकर महेंद्र, और इसी बीच गेंद स्क्वायर लेग किया है और इसी बीच गेंद जबकि विजय के हाथ में चली जाती है, 1 रन आसानी के साथ पूरा करे और दूसरे के लिए यहाँ पर हाना तो हो रहा है, बट इस बीच केवल 1 ही रन, 1 रन के साथ अपना अकाउंट ओपन किया जबकि बल्लेबाज रुपेश तांडेल ने। श्रीदेव कुडालेश्वर कुडाल की टीम यहाँ पर खेल रही है अपोजिट में, जबकि टीम है यंग बॉयज देवगढ़। दो टीम के बीच में कांटों की टक्कर है, बट जिस तरह से टोटल थोड़ी सी कम दिखाई दे रही है, जिनके पास काफी एक्सपीरियंस कमेंट्री कक्ष में दोस्तों मैं जरूर कहना चाहूंगा। और इसी बीच ये देखिए खराब गेंद के ऊपर बड़ा पार, यहाँ पर अगर देखा जाए एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलना चाहते थे, गेंद डीप लॉन्ग ऑफ की तरफ से निकल गई है। अंपायर का इशारा 4 रनों का, ये 4 रन कुल मिलाकर 5 रन, जैसे कि विजय जी बागायत सर विंगुरला से दोस्तों, जिनके पास बहुत ही बड़ा एक्सपीरियंस अनुभव, जिन्होंने कहा था 5 ओवर में 50 के आसपास टोटल होनी जरूरी है। जी हाँ, यही दर्शाता है क्रिकेट में, बट यहाँ पर मैं कहना चाहता हूं कि ओपन ग्राउंड है। और इसी बीच गेंद स्क्वायर किया, इस बार गेंद को स्क्वायर लेग फाइन लेग के बीच में से गेंद सीमारे का बाहर, ये बनेगा छक्का और यहाँ पर एक बाउंड्रीज आती है, एक छक्का आ जाता है तो टोटल स्कोर बढ़ती है। जबकि इस बीच अच्छा सा स्टार्ट यहाँ पर दिलाते हुए इस छक्के के मदद से टोटल स्कोर है 11 रन। अगली गेंद लेकर अपने बॉलिंग मार्फर गेंदबाजी के लिए तैयार है महेंद्र गिरकर, इस बार रिवर्स अटेंड किया है और इस बार भी सफल रहे, गेंद सीमारे का बाहर, 4 रनों के लिए टोटल स्कोर 15 रन 15। इसके बाद जो मैच होगी, जो टीम इस टीम में से जीतेगी वो खेलेगी, सामने वाली टीम रहेगी यंग स्टार देवगढ़ के अपोजिट में वो मैच होगा, तुरंत होगा, दोनों कप्तान। जबकि अब जो जीतने वाली टीम यंगस्टार देवगढ़ टीम को मैं गुजारिश करता हूं कि जल्द से जल्द यहां पर टॉस के लिए आ जाइए। इसे भी चल के हाथों से गेंद को खेल दिया, सिले मिड ऑफ फील्डर तैनात है, 1 रन आसानी के साथ पूरा करते हुए। जी नहीं, अच्छी खासी फील्डिंग, टोटल स्कोर वहीं पर रुका हुआ है। एक अच्छा खासा स्टार्ट दिया है पहले, इस बार ये गेंद एक्स्ट्रा कवर ढूंढना चाहते थे डीप मिड ऑफ और वहां पर फील्डर तैनात है। क्या भाई वहां पर रन क्यों नहीं ले जा रहे, कुछ समझ में नहीं आ रहा है कि कहीं ना कहीं बड़े बड़े शॉट्स दिखाना चाहते हैं कि यहाँ पर यूट्यूब लाइव के माध्यम से अंदर से। पहले ओवर की समाप्ति 1 ओवर के बाद, जबकि टोटल स्कोर है 15 रन। चौबीस गेंदे और 19 रन की जरूरत। अच्छा क्रिकेट, अच्छा माहौल। सर विजय जी बागायत सर, उनका मैं तारीफ करना चाहता हूं, उनके लेख हमेशा मैं जैसे लिखते हैं और वो पढ़ता हूं तो बहुत अच्छा लगता है। सर की आज यहाँ पर सर हमें मिले, बहुत अच्छा लगा। और यहाँ पर थर्ड मैन होकर गेंद निकल जाती हुई सीमा रेखा के करीब बाहर। जी हाँ, यहाँ पर बनेंगे 4 रन। 22 का इशारा अंपायर अमोल मिस्त्री सर का। महाराष्ट्र क्रिकेट एसोसिएशन के अंपायर है दोनों भी, एक तरफ संतोष जी डोकने मैन फ्रॉम कोल्हापुर के, और अमोल मिस्त्री की बात की जाए तो ये अंपायर है देवगढ़ तालुका के।
यंग स्टार देवगढ़ टीम में जिन्होंने अपना नाम बनाया, आज अगर देखा जाए कोल्हापुर में भी जाकर जिस तरह से अंपायरिंग करके आए अमोल मिस्त्री स्क्वायर लेग की दिशा में, और सर यहाँ पर संतोष डोकने कोल्हापुर हमारे साथ जुड़े हैं। इस बार ये गेंद सीधे कीपर के दस्तानों में चली जाती हुई, अंपायर का वाइड का इशारा, एक और अतिरिक्त रन। कमेंट्री कक्ष की बात की जाए तो हमारे साथ जुड़े प्रसाद जी चालके सर, मैन फ्रॉम कनकौली, विजय जी बागा सर वेंगुर्ला, दोस्तों काफ़ी दूर से आए हैं, बहुत ही अच्छी कमेंट्री हमने भी सुने, हमें अच्छा लगा। अगली गेंद लेकर अपने बॉलिंग मार्फत राइटर ओवर द विकेट रिवर्स अटेंड किया है। फिर एक बार यहाँ पर खाली क्षेत्र में से गेंद अलाउंग दी कारपेट निकल जाएगी सीमा रेखा बाहर। ये 4 रन, और इसी 4 रन की मदद से टोटल स्कोर धीरे धीरे बढ़ता हुआ 25 रन। त्यानंतर सामान बोला यंगस्टर तो यार यंग स्टार क्रिकेट क्लब देवगढ़ खुद कप्तान को मैं गुजारिश करता हूँ, नीलेश कंगुड़कर जहां भी हो प्लीज यहाँ पर आ जाइए। और इसी बीच ये गेंद फिर एक बार रिवर्स अटेंड किया है, यहाँ पर भी बनेंगे ये रन, जैसे जैसे छक्के के लिए गेंद निकल गई, बेहतरीन छक्का, और इसी 6 के मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ आणि युवराज 30 रन, जबकि टोटल स्कोर अब केवल चाहिए जीतने के लिए 4 रन। दीपक जी डगरे खुद आप भी यहाँ पर हैं, टॉस भी कर सकते, फिर एक बार देखिए क्या रिवर्स किया है, बट विजय जी यहाँ पर, विजय शिरसाट हमारे स्कोर बुकर भी है, बट इस बार गेंद को रोक पाएंगे या नहीं, 1 या 2 रन, और इससे बीच यहाँ पर दूसरा भी रन अटेंड करते हुए गुड रनिंग बिटवीन द विकेट, ये 2 रन, और इसी 2 रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ। क्यों नहीं रन ले रहे, क्या भागते भागते दिखाई दे रहे हैं, सामने तो स्क्रीन के ऊपर टोटल स्कोर है, इससे भी 32 शटकर मार रहा ना। और इससे भी 6 गेंद यहाँ पर केवल चाहिए जीतने के लिए 2 रन, और इसी बीच यहाँ पर विनर टीम है सबकी कुडाल की टीम। दोनों टीम का यंगस्टार क्रिकेट क्लब की ओर से हम शुक्रिया अदा करना चाहते हैं। हमारे दीपक जी डगरे सर बहुत अच्छी स्कोर बुकिंग, जैसे कि यहाँ पर बागा सर कह रहे थे कि आपकी स्कोर बुकिंग भी अच्छी है, और मैं जब आप स्कोर बुकिंग के लिए बैठते हो तो मैंने कहा था कौन से स्कूल में आप पढ़े हो, ये सब कुछ दर्शाएगा। जी हाँ, SMG स्कूल में पढ़े हो दीपक जी डगरे सर, बहुत अच्छा है सर, आपको अभी पता लगा है कि कौन से स्कूल में पढ़े, बहुत अच्छी स्कोर बुकिंग अच्छी हो तो सबकी